तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या आहे. अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही फार लक्ष देण्यात आलं नाही. आता या वेगवेगळ्या समाजांना, या घटकांना, तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे ज्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम, मी मागे सांगितलं होतं की 25 वर्षामध्ये ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले. त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे आपलं जे आहे बजेट आहे, बजेटचे कागद आहेत सगळे. आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 750 कोटी रुपये, चेक करून ते मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये देण्यात आले. माझा त्याला विरोध नाही आहे. माझा विरोध हा आहे की त्याच बजेटमधली दुसरी एक प्रत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ 5 कोटी रुपये, इथे 750 कोटी रुपये आहेत, इथे 5 कोटी रुपये. इतरांना सुद्धा. तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असता कामा नाही ना. उलट हा समाज जो आहे, मी मीटिंगमध्ये सांगितलं की 54% हा समाज 1931 पासून मांडण्यात आलेला आहे, त्यावेळच्या जातीगणनाप्रमाणे. आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना ह्या 54%वर 27% आरक्षण दिलेलं आहे. हे 54% आहेत. 20% दलित आणि आदिवासी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. 13% आणि 7%, 74% झाले. 3% हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार, 77% झाले. त्याच्यानंतर मग जैन आहेत, इतर जे आहेत वगैरे वगैरे. आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे. आता किती आहे काय तो तुम्ही विचार करा. आमचं म्हणणं असं आहे की ह्या 54% समाज असलेल्या मला 5 कोटी तुम्ही देता आणि तिथे 750 कोटी रुपये देतात. काय चाललंय काय म्हटलं ते बघा तुम्ही. हा एक प्रश्न जेव्हा मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही काय हे सगळं सुधारित विद्या जे आहे परत एकदा मांडणी करून, कारण आमचे जे आहेत काहीतरी 20-22 छोट्या छोट्या कंपन्या आहेत, म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे. ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना. तर तिथे 5 कोटी आहेत, खाली काय येणार, काय येणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.